हा सगळा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठीच नाही तर समाजकारणासाठी सुद्धा लाजिरवाण आहे। महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एक ब्रेक घेऊयात, पण त्या पूर्वीची एक ताजी अपडेट येते। पुण्यातली ही दृश्य आहेत। निर्भय बनो नावाची एक सभा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आले आणि त्या सभेच्या इथे आता आयोजक आणि भाजप तसंच शिवसेनेचेही कार्यकर्ते इथे जमले आहेत आणि जोरदार निदर्शनं आणि घोषणाबाजी सुरू आहे। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। पुण्यामध्ये निर्भय बनो नावाच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। इथे वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय अधिक माहिती आहे या सगळ्याबद्दल? वैभव, माझा आवाज पोहोचतोय? येतोय मिलिंद, येतोय आवाज। वैभव, काय इथे आंदोलन सुरू झालंय हे? मिलिंद, वेगवेगळ्या समाजवादी विचारांच्या संघटनांनी एकत्रित येत भाजप सरकारच्या विरोधामध्ये निर्भय बनो हे कॅम्पेन जे सुरू केलेलं होतं, या कॅम्पेनचा कार्यक्रम आज साने गुरुजी सभागृहामध्ये घेण्यात येणार होता, साने गुरुजी स्मारकामध्ये। आणि तिथे निखिल वागळे जे माजी पत्रकार आहेत आणि सध्याचे युट्यूबर आहेत, त्यांच्या विरोधामध्ये भाजपनं आक्षेप जो आहे तो घेतलेला होता। या सगळ्या घटनेनंतर, गोळीबाराच्या घटनेनंतर आणि अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न दिल्यानंतर त्यांनी दंगलखोर पंतप्रधानांनाही दंगलखोर म्हटलं होतं आणि अटल बिहारी वाजपेयींनाही दंगलखोर म्हटलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होत होता। काल अधिकृत भाजपच्या शहराध्यक्षांनी थेट पोलिसांनाच पत्र दिलं आणि या कार्यक्रमाला निखिल वागळे यांना बोलायला परवानगी देऊ नये अशा पद्धतीची मागणी केलेली होती। आज काही अटी शर्ती घालून पोलिसांनी परवानगी जी आहे ती या कार्यक्रमासाठी दिली। मात्र तोपर्यंत काही उजव्या विचारांचे कार्यकर्ते जे आहेत, त्यात काही भाजपचेही कार्यकर्ते होते जे भाषण ऐकण्यासाठी आलोय असं म्हणून सभागृहामध्ये शिरलेले होते। मात्र पोलिसांनी त्यापूर्वीच त्यांना बाहेर काढलं आणि आतमध्ये कुणीही इतर व्यक्ती येऊन धुडगूस घालणार नाही किंवा कार्यक्रमामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही, याबाबतची सगळी खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। मिलिंद, बरं, आता इथे एक फार वेगळ्या प्रकारचं दृश्य वैभव पाहायला मिळतंय। काही आता हे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कुठल्या गटाचे आहेत हे कळत नाही, पण राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गळ्यात अडकवलेले काही कार्यकर्ते आहेत। त्याच्यानंतर रिपाईचे काही कार्यकर्ते दिसत आहेत आणि इकडे उजव्या हाताला शिवसेना भाजपचेही कार्यकर्ते आपल्याला घोषणाबाजी करताना दिसत आहेत। पण पोलिसांनी एकूण परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचं दिसत आहे। पण हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला होता आणि तो कार्यक्रम आता होणार आहे का आधीच सुरू झालाय? कार्यक्रम सुरू झालेला आहे मिलिंद। दांडेकर पुलावरती जे साने गुरुजी स्मारक आहे, या स्मारकामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि पोलिसांनी अगदी आतापर्यंत म्हणजे जवळपास 2 तासापूर्वीपर्यंत या कार्यक्रमाला परवानगी जी आहे ती दिलेली नव्हती। आता अटी शर्ती घालून ही परवानगी जी आहे ती कार्यक्रमासाठी देण्यात आली। अजित पवार गटाचे कार्यकर्ते जे म्हणताय तुम्ही, ते अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि सत्तेत सहभागी असलेले तिन्ही पक्ष जे आहेत, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, या तिन्ही संघटनांचे कार्यकर्ते, त्यासोबतच आरपीआयचे कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सहभागी झालेत आणि विरोध केला जातोय निखिल वागळे यांचा। त्यांनी या कार्यक्रमामध्ये भाषण करू नये, केल्यास चिथावणीखोर वक्तव्य करू नयेत, पंतप्रधानांना किंवा लालकृष्ण अडवाणींसाठी जे शब्द वापरलेले होते हे शब्द त्यांनी मागे घ्यावेत आणि माफी मागावी अशी मागणी करत हे आंदोलन जे प्रोटेस्ट जे विरोध जो आहे तो या कार्यक्रमात केला। बरं, पण मग आता हा कार्यक्रम सुरू झालाय का आणि आता पोलिसांची काय भूमिका आहे या सगळ्यात? का कार्यक्रम संपेपर्यंत ही निदर्शनं अशीच शांततापूर्ण पद्धतीनं सुरू राहतील असं दिसतंय आत्ताचं तरी रंगरूप? सुरुवातीला या कार्यकर्त्यांनी आतमध्ये सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्यांना आतमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी ओळखून बाहेर काढलं आणि मग या कार्यकर्त्यांनी बाहेर आंदोलन सुरू केलंय। आतमध्ये कार्यक्रम जो आहे तो सुरू झालाय मिलिंद आणि कार्यक्रम सुरू होईपर्यंत हे कार्यकर्ते जे आहेत ते आम्ही लक्ष ठेवून राहू असं सांगतायत। बरं, म्हणजे थोडा वेळ अशाच प्रकारच्या घोषणा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत। पुण्यात
आतमध्ये साने गुरुजी स्मारकाच्या इथे एका सभागृहात कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि कार्यकर्त्यांना आक्षेप आहे की भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल जी आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती यासह विविध कारणांच्याकरता या कार्यक्रमाच्या आयोजकांनी ज्यांना इथे बोलवलं आहे त्या सगळ्यांना या कार्यकर्त्यांचा विरोध आहे आणि म्हणून ही घोषणाबाजी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमावर आपली